हॅलो अँड गुड मॉर्निंग फ्रॉम कटरा अगेन. तर आता सिच्युएशन अशी आहे की रात्री आम्ही लेट आल्यामुळे आई बाबा जे येणार होते त्यांना मी सांगितलं की नका येऊ, कारण का कटरावरून वैष्णोदेवीवरून खाली उतरायला रात्रीचे त्यांना 3:30 झाले. तर मी आता एकटा निघालो. मी हॉटेलला जरा आधी पोचलो 2:30ला. तर आणि शिवखोरीला तर जायचंच होतं. तर आता निघालेलो आहे शिवखोरीला. कसा निघालो म्हणजे बसमधून एकटा चाललो बसमध्ये. हीच बस घेऊन जाणार आणि रिटर्न घेऊन येणार. त्यांनी सांगितलं की तिकडे दर्शनासाठी टाईम देतात ते लोक. तेवढा टाईम झाला त्यानंतर बस सुटणार आणि हीच बस रिटर्न घेऊन येणार. आणि मंडळी आता आपण पोचलो आहोत. मंडळी आपण चेनाब नदीवर आहोत. ही आहे चेनाब रिव्हर. दाखवायचं झालं तर हे बघा, आपण आता आहोत चेनाब नदीवर. खूप मोठी नदी आहे, म्हणजे वाईड विड्थ खूप आहे. हिची विड्थ खूप जबरदस्त आहे. शिवखोरीचा पर्वत. सगळेजण इकडे हात करत होते, पॉईंट करत होते, पण मला एक्झॅक्टली माहिती नाही कोणता आहे तो. मागचा आहे की समोरचा आहे. होप सो की मागचा नसावा. तिथे फॉग दिसतोय, खूपच जास्ती उंच आहे. फायनली शिवखोरीला पोचलोय. इथे बस नंतर अशी एक टॅक्सी करून यायला लागते. ओके, ह्या टेम्पोतून आपण आलो आणि आता पुढे जाऊया. आणि आत्ता वाजल्यात 4:30. तर एकदम बॅड डिसिजन बसनी येण्याचा. पण एकटा होतो म्हणून बसने यायचं डिसाईड केलं. आता सीन असा आहे की मला माहिती नाही कुठे जायचं आहे. तर विचारायला गेलं ती कोणाला तरी डायरेक्ट जाऊन. तर इथे पर्ची काटायला लागते एवढं तर नक्की माहिती आहे. तर इकडे ढाब्यावरती विचारूया ना. तर इकडे थोडं पुढे जाऊन एक मेन गेट येईल. तिकडे आपल्याला जशी वैष्णोदेवीला पर्ची असते तसं इकडे पण पर्ची काढायला लागणार. आणि मग तिकडून आपलं पुढे जाणार. तर तसं पायी तर चालणं चालूच केलेलं आहे. इथे घोडेवाले पण आहेत. 500 रुपये रिटर्न आहे घोड्याचं रेट. 500 रुपये घोड्याचा रिटर्न रेट आहे. आणि इकडे हिरवळ जी आहे ना ती तर ऑसम आहे. ऑसम म्हणजे ऑसमच आहे. हा पूर्ण रस्ता मला येताना ना इतका मस्त सिनरी दिसली ना पूर्ण रस्त्यात की काय सांगू. म्हणजे अनटच काश्मीर बोलू शकतो. जिकडे बर्फ नाही आहे पण अनटच काश्मीर आहे. नजारे खूप 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 सुंदर आहेत नजारे. एवढं सांगेन की सगळं मला कॅमेऱ्यात कॅप्चर नाही करता आलं. काही ठिकाणी पटापट असे नजारे येऊन जायचे किंवा काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूची झाडं यायची मध्येच आणि मग त्याच्या पलीकडचा नजारा कॅप्चर होत नव्हता. पण एवढं आहे की जे आपण ॲक्च्युअल डोळ्यांनी बघू ते कॅमेऱ्यात कॅप्चर करणं नाही पॉसिबल. वर जाण्यासाठी 3 किलोमीटरचा रस्ता आहे. एक गोष्ट नोट डाऊन करायची होती ती विसरलो. बसचा नंबर नोट करायचा होता, कारण का रिटर्न जाताना बऱ्याच सिमिलर बस आहेत. ते राहून गेलं. आता तो क्लीनर आहे किंवा ड्रायव्हर आहे त्या दोघांना शोधायला लागेल. तर ती बसचा आतापता भेटेल. बस टर्मिनलच म्हणूया आपण. बस टर्मिनल जो आहे तिथून हे एका ज्या पॉईंटला सोडतात टेम्पोने, जिथे आता मी वेलकम टू शिवखोरीचा बोर्ड दाखवला, तिथपर्यंत आय थिंक 1-1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि त्यासाठी ते लोक चार्ज करतात 20 रुपये पर हेड. तर इकडे आहे प्रायव्हेट कार पार्किंग. एकदम एंट्रन्सच्या जवळच आहे, कारण का इकडे आहे एंट्रन्स. शिवखोरी गुफाचं वेलकम साईन बोर्ड आहे इकडे. तर इकडून आपण जाऊया. तिकडे आहे पुढे मेन प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आणि त्याच्या साईडला ती ब्ल्यू जी बिल्डिंग दिसते ती आहे रजिस्ट्रेशन काउंटर. तर बघूया चला रजिस्ट्रेशन वगैरे कसं करून आपण जाऊया आणि रजिस्टर करूया. माझं तर शिवखोरीला फर्स्ट टाईम आहे म्हणून मला काही कल्पना नाही आहे.
तर बघूया आता रजिस्टर करून परत सांगतो काय ते. तर आपलं सिक्युरिटी चेकिंग झालेली आहे. काय नाही, बॅगची नुसती तपासणी केली आणि सोडून दिलं. हां, तर यात्रा पर्चीबद्दल एकदम सोपं, काही नाही मागितलं. आधार कार्ड, मला वाटतं आधार कार्ड वगैरे मागतील, ते पण नाही मागितलं. ही अशी काय आहे यात्रा पर्ची. ओके, नाव लिहून घेतलं, किती मेंबर आहेत ते लिहिलं, कुठून ओरिजिन केलं ते लिहिलं आणि बस एवढंच. हीच यात्रा पर्ची. आणि आता चालायला सुरुवात केली. हे बघा, हा रस्ता आहे, हा रस्ता आहे आणि वैष्णोदेवीसारखंच मोस्ट प्रॉब्ली बॅरिकेडिंग केलेलं आहे. खाली टाईल वगैरे लावलेले आहेत. तर वरचा बघूया कसा आहे. हां, डिस्टन्स 3 किलोमीटर मगाशी म्हटलं मी, पण इकडे मगाशी एक रजिस्ट्रेशनचं तुम्हाला सांगता एक बोर्ड दिसला मला, 3.5 किलोमीटर लिहिलेलं. आता 3 आहे, 3.5 आहे, ते बघूया आपण. घोडा नाही केला मी, जसं तुम्हाला सांगितलं घोड्याचे 500 रुपये रेट आहेत, पण घोडा नाही केला. इकडे बोर्ड लावलेले आहे रेटचे बोर्ड लावलेले आहेत, किती आहे ते बघून घेऊ शकता तुम्ही. आणि माझी इच्छा आहे चालत जायची, म्हणून मी, अरे बापरे अंगावर आला. माझी इच्छा आहे चालत जाण्याची, म्हणून मी चालत चाललोय. थोडासा थकवा आहे, कारण का कालच वैष्णोदेवी चढून उतरलोय चालत, आणि आज परत ही शिवखोरी होईल. भोले बाबाची कृपा ही पण पूर्ण होईल. काल जशी वैष्णोदेवीची कृपा होती, चालत पूर्ण केलं. इथे अजून एक बोर्ड दिसला, मग अशी म्हटलं ना 3.5 किलोमीटरचा. बघा इकडे बोर्ड आहे, 3.5 किलोमीटर. मी विचार केलेला की थोड्या वेळाने परत व्हिडिओ शूट करीन. आता जस्ट बंद केला, हार्डली 1 मिनटं पण नसेल झाला. रिझन याचं असं की आता घोडेवाले सगळे पास झाले. हे बघा, हा आहे नजारा आणि शांती, एकदम शांती आहे, मस्त. आणि वैष्णोदेवीपेक्षा गर्दी जरा कमी आहे, जरा नाही खूपच कमी आहे. दम लागायला लागला, कारण का थोडी चढण आहे. हे घोडेवाले राईटने का नाही जाते यार. तर चला, मी आता भेटतो तुम्हाला थोडं वर गेल्यावर, कारण का आता हातामध्ये फोनचा वजन पण जरा जास्तीच लागतोय. 4:43, 44, 45ला बहुतेक चढायला सुरुवात केली आहे, कारण का आता झालं 4:50. तर चढायला सुरुवात करून 5-10 मिनटं झाली असतील असा माझा अंदाज आहे. तर बघूया किती वाजता वर पोचतो. मध्ये काही चांगले शॉट्स भेटले तर नक्की शूट करेन परत एकदा. जास्ती वेळ नाही झाले, 10-15 मिनटं झालं चालायला लागून. आणि आता एका अशा पॉईंटवर आलो आहे की जिकडे हे बघा बाजूला बॅरिकेडिंग काहीच नाही, बॅरिकेडिंग वगैरे काहीच नाही, हे सगळं ओपन आहे. मी वैष्णोदेवीला फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा असा रस्ता होता वैष्णोदेवीचा, की बॅरिकेडिंग नाही कुठेच, नुसता असा रस्ता आहे, असे मध्ये मध्ये शेल्टर्स. हे सेम असं वैष्णोदेवीला होतं जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेलो. आता तर वैष्णोदेवी पूर्ण पॅक केल्यासारखं वाटतंय. ते शिवखोरी जरा ओपन आहे, बसायला बाकडे आहेत. व्हिडिओ जरासा शेकी असेल, कारण का गिम्बलने डायरेक्ट कॅमेरा हातात पकडला. रस्ता तसा बऱ्यापैकी वाईड आहे, मगाशी अरुंद होता. आता जेव्हापासून हे बॅरिकेडिंग निघाले साईडचे तेव्हापासून बऱ्यापैकी वाईड आहे. हे वरचा एक नजारा, काहीतरी गडबड आहे. 2.2 किलोमीटर दाखवत आहे, आणि मी तर हार्डली आतापर्यंत मी तर हार्डली काहीतरी 25 मिनटं चाललो असणार. 25 मिनटात 1.25 किलोमीटर क्रॉस करणं मला नाही वाटत, कारण का चढण आहे. हे बघा घाम आले, खूप चढण आहे, त्याच्यामुळे स्लो, असं नाही की फास्ट चालतोय.
पण एवढा डिस्टन्स कव्हर करणं मला नाही वाटत पॉसिबल आहे एवढ्या कमी टाईमात. बघू पुढे परत अजून एखादा बोट दिसला तर किती किलोमीटर दाखवतोय. आणि जर ॲक्च्युअलमध्ये केला असेल ना मी तर जबरदस्त, कारण का कालचं चालल्यानंतर आज जर हा स्पीड असेल ना तर मग जबरदस्त आहे. ग्रीन ग्रीन आहे, फुल ग्रीन मस्त. हे बघा आय थिंक तिकडे जायचं सरळ पुढे. हा एक ब्रिज क्रॉस करून आलो आणि पुढे एक हे आहे ट्रॅक आहे शिवखोरीचं. डिस्टन्स कुठून कुठपर्यंत किती आहे ते दिलेलं आहे. हा राम मंदिर आहे. इकडे आता एक बॅनर दिसला राम मंदिर. तर मी शनी मंदिराजवळ नाही, राम मंदिराजवळ आहे इकडे. आणि राम मंदिराच्या पुढे ओव्हरहेड शेड दाखवले, ती ही शेड आहे. सर मला वाटतंय मी बरंच चालत आलेलो आहे. मग हा जर स्पीड राहिला ना तर मी पटकन पोहोचेन असं वाटतंय. हा हातपाय भिजले घामाने. टी शर्ट आता हळूहळू. अरे हां, माझ्या टी शर्टचं एक गोष्ट दाखवायची राहिली. हे बघा, नो 4G नो 5G, ओनली शिवजी. ऑलमोस्ट अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि आता वर मस्त ढोल नगाड्यांचा आवाज येतोय. मंदिराजवळ आहे की रस्त्यात आहे माहिती नाही, पण इकडची ग्रीनरी बघा, गाढ ग्रीनरी आहे. अरे ढोल इथेच वाजतात, वर नाही. बरंच चालल्यानंतर आता फायनली एक पाण्याचा हॉल्ट घ्यायला पाहिजे. पाण्याची गरज आहे आता. तर परत एक छोटासा अपडेट, कारण का आता ज्या गोष्टीसाठी आलो आहे ती गोष्ट दिसायला लागली आहे. ही ती वरची इथे आहे गुफा. तर जवळ पोचलोय, चला जाऊया. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, एक हॅपी करणारा बोर्ड. फक्त 1 किलोमीटर राहिले. चला, हॅपी करणारा बोर्ड. अच्छा, हॅपी करण्यासोबत एक गोष्ट मी विसरलो, ती आता जस्ट स्ट्राईक झाली. ही माझी फॅमिली ट्रिपमध्ये सोलो ट्रिप चालली आहे. कोणी नाही आहे सोबत, एकटाच आलो शिवखोरीला. तर जसं मी सांगितलं की कालचा जो प्रकार झाला कॅन्सलेशनचा हेलिकॉप्टरचा, त्याच्यानंतर चालत जाऊन यायला. बाबा तर एकदम फिट सगळ्यांमध्ये, माझ्यापेक्षा पण फिट बाबा. त्यांना काही तेवढा त्रास नाही झाला आहे. आई आणि टुटूला बऱ्यापैकी त्रास झाला आहे. इकडे ना ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला आहे, उलटा म्हणजे झाडी नाही इकडे. हे बघा, डायरेक्ट सगळं ऊन, कडक ऊन पडतंय रस्त्यावर. अजिबात झाडी नाही. मगासपासून झाडीमध्ये चालत होतो तर बरं वाटत होतं, आता कडक ऊन. हे बघा, कडक ऊन आहे, जरा पण झाडाची सावली नाही भेटत आहे. त्याच्यामुळे थकवा जरा जास्ती लागला. परत एक पाण्याचा ब्रेक घ्यायला लागेल. मित्रांनो, ऑलमोस्ट पोचलो, बोलायला हरकत नाही. यू आर हिअर पोनी स्टँड आणि ओल्ड केव, न्यू केव. बघूया आता कुठून झालं तर, जुन्या केवमधनं का न्यू केवमधनं. हर हर महादेव. अरे देवा, हा हे काय आलं समोर, स्टेअर्स. बापरे, हा सरळ रस्ता होता पण तो खूप लांब आहे. अशा हे शिड्याने पटकन चढतो असं सांगतात, पण हे जास्ती थकवणारं आहे. ते बघा, तो ब्ल्यू शेड आहे, तिथपर्यंत टर्नसाठी जायला लागतं रस्त्याने. शिड्याने रस्ता बराच कमी झाला, पण
तेवढंच थकवणारा पण होतं. एवढा शॉर्टकट हे अरे कधी येईल माहिती नाही. तर मित्रांनो या स्टॉल जर उभा होता आराम करायला जरा, पण इकडे एक एकदम अमेझिंग गोष्ट दिसली जी मी तर कधी आयुष्यात आधी बघितली नव्हती. रुद्राक्षाचे फळ, रुद्राक्षाचे फळ. अरे वा, मी तर फर्स्ट टाइम बघतोय. मला रुद्राक्षाचं फळ कसं दिसतं ते माहिती नव्हतं. इथे जरा लांबट वगैरे आहेत आणि गोलवाले पण आहेत. माळा रुद्राक्षाच्या. तर मंडळी पोचलं म्हणायला हरकत नाही. ऑलमोस्ट वर आलोय. नाही 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 पोचलो अजून. अजून ह्या शिड्या आहेत, भरपूर चालत जायचं अजून. कसले यार, जो तो म्हणतो थोडंसं 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 नाही आहे, इथपर्यंत आहे. अजून खूप जायचं आहे. तो 1 किलोमीटरचा बोर्ड चुकीचा होता असं मला आता वाटतं. तर मित्रांनो फायनली पोचलोय. अजून गुफेजवळ नाही तर क्लॉक रूम जवळ. हे आहे क्लॉक रूम. बूट बॅग वगैरे सगळं ठेवायचं आहे आणि तिथून विदाऊट चप्पल बूट चालत जायचं आहे. तर इकडे आहे क्लॉक रूम. बम बम बोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं म्हणत आपलं दर्शन झालेलं आहे आणि बाहेर पडलोय. आणि आता तुम्हाला दाखवतो. इकडे मागे ही आहे शिवखोरीचं एंट्रन्स. इथून आतमध्ये जातात आणि मला कल्पना नव्हती की म्हणजे लिटरली एवढं झोपून वगैरे जायला लागतं. मला अजिबात कल्पना नव्हती. खूप म्हणजे लिटरली एवढीशी अशी एवढी जागा आहे. काही ठिकाणी एकदम छोटी जागा आहे जितकं डोकं जाईल ते पण असं आडवं इतकीच जागा आहे. तर ते थोडं बघून करायला लागतं. तर हे एकदा एंट्रन्स खूप मोठं आहे. असं वाटतं की आरामात जाणार. नंतर हळूहळू पुढे पहिलं बसायला लागतं. बसून गेलं का मग झोपायला लागतं. झोपून गेलं का मग लिटरली दगडावरती कपडे खराब न करता जर विचार करणार की शिवदर्शनाचं तर नाही होणार. पूर्ण झोपायलाच लागतं. आणि भरपूर घामाला भरपूर चाललो. आता परतीचा प्रवास चालू करूया. टीका आतमध्ये लावल्या पंडितजींनी. तर चला आता परतीचा प्रवास घेऊया. हे बघा दिसतोय का? सॉरी हां 18:22 म्हणजे 6:22 झालेले आहेत आणि मी वर पोचलो 5:30ला. सामान ठेवलं होतं आणि लाईनीत लागलो होतो आणि आता 6:22ला पूर्ण शूज वगैरे घालून पूर्ण बॅग घेऊन बाहेर पडलेलो आहे आता परतीसाठी. म्हणजे ऑलमोस्ट मी 45 मिनिटात वर चढलो आणि 45 मिनिटात दर्शन करून मी 45 ना अर्ध्या तासात दर्शन करून मी बाहेर आलो. तर मित्रांनो परत जायला निघालो होतो. स्टेजजवळ आलो आणि खात आहेत. तर काय खातात तर इकडे प्रसाद वाटतात. तर आपण पण घेऊया प्रसाद आणि भोलेनाथाच्या प्रसादाचा आस्वाद घेऊया आपण. हे बघा प्रसाद वाटतात. शिरा आहे प्रसादात. थोडा और मिळेल जो आपण प्रसाद घेतलेला आहे आणि मी तर मागून घेतला अजून थोडा जास्तीचा कारण का छान दिसतोय. स्मेल तर मस्त येतोय. तर चला खाऊया आता आपण प्रसाद. आहेत ते भैया ये पंचमुखी है ना ये साइड वाला और कितने का एक है? 20 रुपये ला एक. और वो 2 मुखी है 50 का एक. तो 50चा एक 2 मुखी आहे. तर एक ट्राय करूया 2 मुखी कसा निघतोय बघूया. डुप्लीकेट थोड़ी है. ये वाला देखो 2 मुखी ये वाला छिलना. हाँ चलो 150 रुपये में देगा. एक ही दाम 3.5.
ये कितने की? 200 रुपये। बहुत महंगा बेच रहा है तू। रुद्राक्ष है भाई, तो लकड़ी प्लास्टिक थोड़ी है, नेचुरली कलर वाली माला है, ना ही कलर दिए गए ना ही कुछ, एक एक दाना ओरिजिनल रहेगा। इधर नहीं मिलती क्या इसको? ये नेपाल से लाते हैं। नेपाल से लाते हैं। चलो वो ऐसे मिलती है ना कलर वाली, ऐसी नेचुरल कलर वाली थोड़ी मिलेगी। हा झाला आपला 2 मुखी रुद्राक्ष, इकडे एक मुख आणि इकडे एक मुख। कैसे नहीं कर भैया एक पंचमुखी देना। अपने को दो जो 5 ये वाला देना। 2 दे। 5 मुखी 4 दे। 100 रुपये के 6 ले जा दीजिए। 100 रुपये के 6 दे दूँ? सिल दो आपका। कितने? 100 रुपये के 6। एक लाइन, हाँ रुको एक लाइन, 2 लाइन, 3 4 5। हां, मेन सांगायचं हे होतं की प्रसाद खाल्ला आणि छान होता, मस्त। डबल घेतला मागून आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, त्यात प्रसादाने पूर्ण भूक शांत करून टाकली। नाही, समोसा खाल्लेला आहे, कारण का काल रात्री वैष्णोदेवीला जे खाल्लेलं त्याच्यानंतर काहीच नव्हतं खाल्लं, ना ब्रेकफास्ट केला होता ना काय केला होता, म्हणून मग दुपारी जिथे एक हॉल्ट घेतला बसनी, आय थिंक 9 देवीला एक समोसा खाल्ला। सॉरी, कॅमेरा खाली जातोय सारखा कारण का आता हातामध्ये अजिबात ताकद नाही, हात दुखतोय, दमलाय। मला नाही वाटत आज मी 12च्या आधी हॉटेलला पोचतोय परत। इथेच आता खाली एंट्रन्स गेटच्या इथे काय बघूया खायला, तिकडे बरीच दुकानं होती, जरा चांगलं किंवा बऱ्यापैकी काय दिसलं तर खाऊ, पोट नको बिघडायला, कारण का उद्या परत ट्रॅव्हल करायचं आहे, अमृतसरला जायचं आहे उद्या। तर बघूया काय भेटतं ते खाऊया। आज मी टोटल 26 किलोमीटर चाललो आहे, त्याच्यामुळे पाय आज सकाळी ओके होते, काल रात्री बाम लावून झोपला, त्यामुळे आज परत बाम लावूया। ॲक्च्युली बॉम्बचा इफेक्ट करणारच बाम पाहिजे, तरच काय कामाचं आहे, नाहीतर काही कामाचं नाही। तर मित्रांनो, जसं मगाशी जाताना दाखवलं, राम मंदिराजवळ थांबलेलो, एक स्वीट शॉप दाखवायला, हा राम मंदिर आहे, आणि तिकडे जो आहे एक लंगर चालू आहे। ओके, लंगरमध्ये काय मिळतं तर राजमा चावल, मी राजमा चावल घेतलेला आहे, मिक्स 1 स्पून मिक्स केलं आणि आठवलं की व्हिडिओ काढायला पाहिजे, कारण का स्मेल इतका जबरदस्त येतो ना, कधी ना सिम्पल फूडला ऑसम टेस्ट असते। बरेचदा असं बघितलेलं आहे, सिम्पल फूड आता नुसतं राजमा चावल, दुसरं काही नाही, पण स्मेलच इतका जबरदस्त येतो ना, टेस्ट करून बघतो, आणि मी आता खाल्ल्यानंतर सांगतो, खाताना दाखवू शकत नाही, कारण का एकटाच आहे, कॅमेरा पकडायला खायला जमणार नाही, आणि बसायला इकडे नाही, तुम्ही मागे बघू शकता, बसायची नीट आता व्यवस्था तर बोलू शकत नाही, एवढं सगळं करणार नाही, जेवढं केलं ते भरपूर आहे। तर खाल्ल्यानंतर मी रिव्ह्यू देतो, आणि त्यासोबत त्यांनी सांगितलं की तिकडे चहा पण आहे, चहा पण ठेवलेला आहे राजमा चावल खाल्ल्यानंतर। तर खाल्ल्यानंतर आता मी परत एकदा तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, राजमा चावल खाऊन झालेलं आहे, आणि ॲज युजल लंगरचं जेवण खूप टेस्टी असतं, मस्त होतं, सिम्पल फूड, टेस्टी फूड। थोडी मगाशी जसं म्हटलं की स्मेलच इतकं मस्त येत होतं ना, त्याच्यावरून टेस्ट ऑसम असेल हे गृहीत धरलेलं मी, आणि तसंच निघालं, टेस्ट अति सुंदर होती, सिम्पल फूड। आणि आता आपण चहा, तर मी हाफ कप चहा घेतलेला आहे, आणि इकडे आता भाज्या पण बनत आहेत, कद्दूची भाजी बनते, कद्दू आहे ना ये, अच्छा व्रत के लिए, सुबह के व्रत के लिए, ओके ओके, सकाळच्या नैवेद्यासाठी बनणार आहे ही भाजी। आणि आता आपण लुक घेऊया चहाचा। तर आता चहा पण पिऊन झालेला आहे, परतीचा प्रवास करतो, त्याच्या आधी मस्त आहे नदीचा सीन। सांगायचं हे होतं की
प्रश्न पडलेला की खाली गेल्यावर काय खायला मिळेल. भूक तर लागलेली खूप. प्रसाद खाल्ल्यावर पण जेवण ते जेवण नसतं, म्हणजे खायला काहीतरी हवं होतं. तर इथे लंगर मिळालं. तर मित्रांनो मी पोचलो आहे परत एंट्रन्स गेटला. आहे एंट्रन्स गेट. तिकडे आहे रजिस्ट्रेशन काउंटर. हा आहे तो ब्रिज. क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे व्हॅन पकडायला. व्हॅन पकडून बसमध्ये. वाजले किती, कधी आपण खाली आलो? 19:25. 7:05. 7:25 झाले. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या बसजवळ. बसमध्ये आलेला मी पहिला आहे. बरंच आधी आलं. व्हिडिओ काढायचा आता आठवण आली. ही 2 जण अजून तिकडे जी पुढे टपरी दिसते येल्लोमध्ये तिकडे आहेत बसमधले माझे. आणि हा आहे उजेड. इतका उजेड आहे. अजून किती वाजले ते दाखवतो. त्याच्यासाठी म्हणतो इतका उजेड आहे. 8 वाजलेत संध्याकाळचे. इथे तर रात्रीचे म्हणू शकत नाही, इथे संध्याकाळचेच म्हणायला लागेल. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि इतका उजेड आहे. तर गाईज एक गोष्ट सांगायची होती. मी म्हटलं मगाशी की बसमधून उतरल्या शूट करेन, पण विसरून गेलो आणि नंतर ते आपली सगळी पिलग्रिमेज झाली. बसचा डिसिजन एकदम बॅड होता. एकदम बॅड. प्लीज कोणी बसमधून इकडे येऊ नका जर कोणाला प्लॅन करायचं असेल तर. आता मी एकटा होतो. नक्की काल आई बाबा हो म्हणालेले, तेव्हा तर आम्ही टॅक्सीज करून येणार होतो, पण आज ते नाही म्हणाले किंवा मीच त्यांना सांगितलं की नका येऊ, खूप दमलेले. तर मी विचार केला की चला बसनी जाऊया, कशाला एकट्यासाठी टॅक्सी करायची. पण इट वॉज अ रिअली बॅड डिसिजन. येताना पण भरपूर टाईम लागला. जिथे मी 10:30ला बस स्टँडला होतो, बसचं तिकीट 11:15 काढलेला, तेव्हा जर टॅक्सी केली असती तर मी 1 वाजेपर्यंत तिकडे पोहोचलो असतो आणि दर्शन वगैरे घेऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रिटर्न पोहोचलो असतो मी कटऱ्याला. बस इकडे पोचलीच 4:30ला. एक तर निघायलाच तिला 12:15 का 12:20 झाले काहीतरी. त्यानंतर 2 मंदिरं घेतली. मच्छर त्रास येतात. 2 मंदिरं घेतली आणि 30-35 लोक आहेत बसमध्ये. तर हा प्रत्येकजण आपापल्या वेळेप्रमाणे आपल्या मर्जीप्रमाणे, काही दिलेली टाईम लिमिटचं काही पालन नाही करत. क्राऊड पण तसंच आहे. आत्ता इकडे निघण्यासाठी 7:30चा टाईम दिलेला. 7:30ला सगळ्यांनी बसजवळ या, 8 वाजता बस सोडण्यात येईल. पण आत्ता झाले आहेत 8:30, तरीसुद्धा कोणाचा आता पता नाही. फक्त तिकडे कॅफेमध्ये तिकडे कॅफे नाही, धाब्यावरती 3-4 जण बसलेत आणि इकडे थोडेसे 4-5 जण आहेत. बस बाकी कोणाचा आता पता नाही. आणि इट इज रिअली अ बॅड डिसिजन. मी कोसतोय आज स्वतःला की पूर्ण असं खूप वळणाचा आणि खूप स्लोअर असा. आणि ॲक्च्युली रस्ता पण नव्हता, काही ठिकाणी तर नुसती दगड होती, मातीचा रस्ता होता. अशा रस्त्यातून आता अंधारात जायचं. तर 12-1च्या आधी काय मी पोचत नाही आहे आज कटऱ्याला. तर एकदम घाण डिसिजन होता आणि एकदम गुड लेट इव्हनिंग मंडळी. एक हॉल्ट घेतला आहे बसनी. आता वाजल्यात 10:15 रात्रीचे. एकदा चेक करतो. हां यस 10:15 झालेले. आणि तुम्हाला नजर हे बघा, एकदम दाट अंधार, कुठेच काहीच नाही. अपडेट अशी की आम्ही ज्या रस्त्यातून येतोय शिवखोरीपासून कटरापर्यंत, शिवखोरीवरून कटरापर्यंत, त्याच्यामध्ये आम्हाला बरेच मिलिटरी चेकपोस्ट भेटले. सगळ्यांनी अडवलं आणि सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली की कोणालाही बसमध्ये चढून देऊ नका. तर आता बस सुटते, तर आपण जाऊया चला बसमध्ये.